मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब त्यांनी नुकतंच मतदान केलंय आणि ते आता बाहेर पडलेत मतदान केंद्राच्या। बघूयात आता ते माध्यमांशी काय बोलतात, कारण मतदान केंद्रामध्ये जाण्यापूर्वीच त्यांनी माध्यमांना सांगितलेलं होतं की मतदान केल्यानंतरच मी तुमच्याशी बोलेन। त्यामुळे मुंबईतल्या दादर इथल्या बालमोहन शाळेमध्ये संपूर्ण राज ठाकरे कुटुंब यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय आणि बाहेर येऊन ते इतरांच्या भेटी गाठी घेत आहेत। सोबत मनसेचे सर्व नेते आणि कार्यकर्ते देखील आहेत। बघूयात राज ठाकरे काय बोलतायत। सर आहे तिसरा घेतला अल्पेश आहे अजय 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 हा एक पकड माझ्याकडे ऑलरेडी दोन आहेत। असंही असं हा बस खाली ठेवा खाली करा ओके सर ओ काका बाजूला व्हा, हे सुरू नाही सर, हे सगळे बाईक खाली करा पाहिजे, सगळे खाली करा पाहिजे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे प्रतिक्रिया देत आहेत मतदान केल्यानंतर। आवाहन काय करा, कारण गेल्या वेळेला लोकसभेला मतदान कमी झालं होतं, यावेळेला जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावं म्हणून काय आवाहन? लोकसभेला मतदान कमी झालं होतं, त्यामुळे यावेळेला जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावं म्हणून तुम्ही काय आवाहन कराल नागरिकांना? मला असं वाटतं की जेवढं मतदान कमी होईल तेवढं त्यांच्या पदरी काय पडेल हे गेल्या 5 वर्षात पाहिलं। मला असं वाटतं जास्तीत जास्त लोकांनी मतदान करून एक तर मतदान केलं पाहिजे सगळ्यांनी, म्हणजे हा तर विषय आहेच, पण आपलं मत व्यक्त करणं त्यापासून बाजूला हटणं हा काही पर्याय नाही होऊ शकत। मागे थोडीशी साहेब 48 तासामध्ये अनेक नेत्यांवर हल्ले होताना बघायला मिळतात। महाराष्ट्रात असं कधी झालं नव्हतं मतदानाच्या आधी हल्ले होताना अनेक अनिल देशमुखांवर हल्ला झाला, अपक्ष उमेदवारांवरती पण हल्ले झाले। तुम्हाला आठवत असेल तर माझ्या गुढीपाडव्याच्या सभेमध्ये मी असं म्हटलं होतं तेव्हा की जे तुम्ही आजपर्यंत पाहिलं नाही अशा गोष्टी तुम्हाला या निवडणुकीमध्ये बघायला मिळतील, कळलं आणि ते बघायला मिळते। साहेब आपण अमित इथे उभा आहे, महाराष्ट्रात आपले अनेक उमेदवार उभे आहेत, आपण नेहमी म्हणताय की यावेळेस सत्तेत मनसे असेल, कसं परफॉर्मन्स पाहताय? झालं ना, आता सगळ्या निवडणुका झाल्या, आता मतदान सर काल जो प्रकार विनोद तावडेंच्या सोबत झाला त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? काल विनोद तावडेंच्या सोबत मला त्याचे डिटेल्स माहित नाहीत मला। भावनिक क्षण होता का अमितजींसाठी? आज तुम्ही मतदान केलं, पहिल्यांदा कुटुंबातल्या व्यक्तीसाठी मतदान करून निश्चितपणे वेगळा दिवस होता तुमच्या। माझं मी खूप वेळा मतदान केलंय, अमितसाठी मतदान चांगलं, चांगली गोष्ट आहे। तर एक वरळीत मनसेचं पत्र व्हायरल होत आहे, शिंदे तुमच्या नावाचं पत्र व्हायरल होत आहे आणि फेक पत्र असल्याचं कळतंय। मला नाही माहिती आहे, तुम्ही कुठेतरी सकाळून काहीतरी बातम्या काढताना आम्हाला प्रश्न विचारता, माहित नाही मला। चला शुभेच्छा।